मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कशी साजरी होती पुण्यामध्ये ते बघायला. तर मी आता रेडी होऊन सगळं रेडी झालो आहे. आज मला थोडा लेट झाला आहे आवरायला वगैरे. तर बघूया, तुम्हाला मी दाखवतो आपले महाराजांची जयंती कशी होते आणि कशी साजरी होते पुण्यामध्ये, आणि ती जी ओल्ड संस्कृती जी चालत आली आहे पुण्यामध्ये तर ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल या ब्लॉग. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, बसमध्ये आलेलो आहे आपण आणि आजचा ब्लॉग खूप क्रेझी आणि धमाकेदार राहणार आहे. ओल्ड संस्कृती जी आहे पुण्यातली ती मला बघायला भेटणार आहे. आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे की मी असं एकटा सोलो ट्रॅव्हल करतोय पुण्यामध्ये. आणि कारण मी छोटा होतो लहानपणापासून माझ्या काकांबरोबर जायचो. आता इथून मी कात्रजला जाईल, मग कात्रजवरून मला स्वारगेट. आता खूप गर्दी राहील, मी आता तुम्हाला रोड पण दाखवतो. खूप गर्दी, खूप डेकोरेशन वगैरे राहील महाराजांच्या वेगवेगळ्या स्पॉट्सवरती. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे कात्रजला. माझ्या घरातून बसने मला इथं ड्रॉप केलं खाली आणि आता मी कात्रजवरून डायरेक्ट स्वारगेटला जाईल. मग स्वारगेटवरून एकतर मला दोन ऑप्शन आहे, मेट्रो किंवा बस. आता बस तर मोस्टली रूट्स बसचे खूप बंद राहतील, कारण आता शिवजयंती, कारण सगळीकडं पॅक गर्दी राहील, खूप गर्दी राहील. गाड्यांची म्हणा किंवा रॅली म्हणा, खूप गर्दी राहणार आहे. तर एकतर मी जाईल मंडई थ्रू, कात्रज थ्रू, स्वारगेट थ्रू मंडई. मग तिथून मग अनुज मला पिक करणार आहे. अनुज आणि त्यांचा दरवेळेस रथ असतो महाराजांचा दरवेळेस. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेल की जेव्हा पण तुम्ही कुठं जात असाल डेली, आजच नाही, शिवजयंतीतच नाही, डेली कुठे जात असाल तर तुम्हाला महाराजांची मूर्ती, संभाजीराजांची मूर्ती बघा, इतर कुठल्या मावळ्यांची मूर्ती दिसली ना, 2 मिनटं थांबून त्यांना नमन करा. तुम्ही जे लढताय तुम्ही स्वतःशी, काय तुमच्या डेली लाईफ प्रॉब्लेम्सशी, ते 2 मिनटं साईडला ठेवून तुम्ही जर ते प्रे केली त्यांच्यासाठी 2 मिनटं फक्त, तर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सगळे विसरून जाल. तुम्हाला एकदम असं कायम मोटिवेटेड फील राहील, तुम्ही कायम मोटिवेटेड. तर ते करा, एकदम बेस्ट राहतं. आणि कायम जर तुम्हाला कसंही काय वाटलं मोटिवेशन वगैरे, तर आपले कायम महाराजांचे किस्से ऐकायचे, कायम डायरेक्ट गुजबम्स, डायरेक्ट हातावरती काटा येणारा हर एक सीन हे आपले संभाजीराजांनी केले आपल्या महाराष्ट्रासाठी, जे छत्रपती शिवाजीराजांनी केले आपल्या स्वराज्यासाठी वगैरे. ती एक कृती लक्षात ठेवून चालायची कायम. तर भेटूया मित्रांनो आता स्वारगेटला. मी तुम्हाला स्वारगेटला भेटवतो. आता इथं तर एवढी गर्दी नाही कात्रजला, मला डायरेक्ट बस भेटलेली आहे स्वारगेट. मित्रांनो, स्वारगेटला उतरलोय आपण आणि आता स्वारगेटवरून मला वाटतं बेस्ट राहील की आपण मेट्रोनी जावं मंडईसाठी, कारण इथं खूप गर्दी आहे आणि रस्त्याला पण खूप गर्दी राहणार आहे यावेळेस. सो मेट्रो ट्रॅव्हल, मला वाटतं मेट्रोने ट्रॅव्हल करावं. चला मग मेट्रोने जावं. मागच्या ब्लॉगमध्ये मी हे मेट्रोचं जे स्टेशन आहे ते नीट सांगू नव्हतं शकलो. तुम्हाला सांगतो आता हे कसं स्ट्रक्चर आहे प्रॉपर बिल्ड केलेलं. ही जी रेड दिसते ना, ही रेड, ह्याला मावळी पगडी म्हणतात या रेडला, जे असा प्लेन आकारमध्ये जे हे मावळी टोपीचं स्ट्रक्चर आहे प्रॉपर. लिहिले पण आहे बघा, विकासाला संस्कृतीची जोड. आता पुणेकरांचा प्रवास होणार जल्दी, लवकर. तिकीट काढूया मंडईचं. चल, तिकीट आलंय आपलं, तर जाऊया. पण तुम्हाला मी जर तिकीट दाखवून देतो काय रेंज आहे काय नाही. आणि हे ॲक्वा लाईन्स. ओके, चलो तिकीट स्कॅन करूया आणि जाऊया पुढे. झालं तर मित्रांनो, माझं जर कपडे किंवा आउटफिट म्हणायचं झालं तर ते तर मी नॉर्मल घालून आलेलो आहे. एक असं मला माहीत नाही काय म्हणता काय नाही. तर हे एक काय कुर्ता आहे व्हाईट कलरचा, खाली जीन्स पॅन्ट आणि मस्त आपली मराठी पद्धतची कोल्हापुरी घालून आलेलो आहे. एकदम बेस्ट, मला आवडते कोल्हापुरी. आणि मला कधी पण हे असेल ना कुर्ता घालायचा आहे तर कोल्हापुरी पाहिजेलच मराठी माणसाला. ही
जुनी म्हणजे जुनी संस्कृती महाराष्ट्रातली आणि ती मला खूप आवडते. आता आपण मेट्रोनी ट्रॅव्हल करायचा विचार केला आहे कारण पुढे गर्दी राहील. सो मी घेतलं आहे तिकीट, मंडईचं तिकीट घेतलं आहे. आता मंडईला उतरू आणि वर आजचा प्रॉसेस चालू जाऊ. तर चला भेटूया मंडईत. तर मित्रांनो आलो आहे आपण मंडईला. आता हळूहळू वेट ओव्हर होणार आहे आपला. आता मला खूप असं उत्साहित फील होतं आहे कारण पहिल्यांदा आलो आणि एकदम मजा येणार आहे शिवजयंतीला फर्स्ट टाईम. सो चला लेट्स गो. मित्रांनो एक्झिट केलेलं आहे मंडई स्टेशन आणि आता आलेलो आहे आपण दगडूशेठ आणि ह्या साईडला. सो आपल्याला आता ह्या रूटनी लेफ्टला जायचं. हां राईट, लेफ्टला जायचं आपल्याला इकडं या साईडला, जेणेकरून आपल्याला शनिवारवाडा, दगडूशेठ, लाल महल सगळं या रूटला लागेल आपल्याला इकडून. जरी तुम्हाला जर कधी येणं झालं तर हे मंडईचं स्टेशन सोडून तुम्ही या रूटला आले बाहेर की तुम्हाला इकडं जायला एक रूट राहील लेफ्ट आणि राईट. तर तुम्ही आधी लेफ्ट चूज करा कारण तुम्हाला कन्व्हिनियंट राहील जायला दगडूशेठ वगैरे. पण गाडी तर नो एंट्रीच आहे या साईडला सगळी आणि पुढे शुक्रवार पेठ वगैरे ते सगळं. आता आपण आलो आहे मंडई टू. आता आपल्याला जायचं सरळ फक्त आपल्याला सरळ रूट आहे शनिवार वाड्यासाठी एकदम बेस्ट. सो लेट्स गो. इट इज ओव्हर. आलेलो आपण फायनली. चला तर मी तुम्हाला डायरेक्ट आता मस्त रथ दाखवतो महाराजांचे. फायनली मित्रांनो बघू शकता समोर आपलं एकदम शिवजयंतीचं बेस्ट डेकोरेशन केलेलं आहे. समोर मला आपला भगवा झेंडा जो आहे तो दिसतो एकदम मोठा, एकदम हायटेड झेंडा दिसतोय मोठा. भगवा आपला दाखवतो मी तुम्हाला. चला मी आलोय आता. दर्शन घेऊया आपण. उपकार गाजली शिवबाची तलवार, फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार. तर मित्रांनो दर्शन घेतलंय महाराजांचं पहिल्या मंडळातून. 13 नंबरचा रथ शोधायचा आपल्याला. तो अनुज आणि त्यांचा रथ आहे आणि आपल्या गणपती बाप्पा श्रीमंत दगडूशेठ बाप्पाचं एकदम मस्त सजावट केलेली आहे. बाहेर मी तुम्हाला एक दाखवतो, एकदम मस्त आहे, खूप मस्त केलेली. एकदम संस्कृती मला खूप आवडते महाराष्ट्रातली, काय माहिती का. बट सगळं छान आहे. एकदम जुनी पद्धत, नऊवारी साडी, वरती फेटा आणि कोल्हापुरी खाली एकदम बेस्ट. मी तुम्हाला दाखवतो. पोचलोय आणि इथं एक चांगली सोय केली आहे पाण्याची, फ्री वॉटर आणि असे रथ आलेले आहेत बघा सगळे. तर मला 13 नंबर शोधायचा आहे. कडू म्हणून आहे. छोटे मंडळांनी पण भारी बनवलंय. हा आहे रथ क्रमांक 14. सगळी संस्कृती, मराठी संस्कृती दिसते आपल्याला. मित्रांनो आपण थोडं उलट चाललोय कारण आपला बॅक साईडचा रूट आहे. तर बघू आता तुम्हाला दाखवतो. आलोय मी अनुज या माझ्या मित्राच्या रथापाशी. मागून आलो ना रे.
सोहम तुझी आठवण येते. अतिशय सुंदर असा मर्दानी देव युक्ती आणि शक्तीचा अनोखा मुद्दा सादर करणारी ही मूर्ती कधी जुळतच नाही वाजवायच्या. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारी ही मंडळी कला अतिशय सुंदर अशी सादर करणारी ही कला शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिवजन्म स्वच्छ स्वराज्य रथयात्रा सोहळा 2025 या सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वराज्य रथांचा श्री करणारी कला आपल्या मुलांच्या अंगात यांना तनसराज मंडळाच्या वतीने शतशः प्रणाम. अतिशय सुंदर असं लाटाकाठीचं प्रदर्शन आपल्या समोर सादर करणारा हा बालचमक हे सुद्धा कडू स्वराज्य बांधवायच आहे. जोरदार टाळ वाजून त्यांचं स्वागत करायचंय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय. मित्रांनो, आता अनुजचा आपण रथ सोडून अथर्व माझ्या स्कूलचा फ्रेंड आहे, क्लासमेट होता स्कूलमध्ये, तर त्याच्या रथपाशी चाललोय आणि तो स्वतः घ्यायला आलाय. अथर्व, काय म्हणणं आहे तुझं? कसं वाटतंय तुला आज तुमचा रथ इकडं लाईनीला लागलेला आहे? खूप छान वाटतंय. आणि हा रथ तुमचा कधीपासून आहे इथं? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. आणि काय नाव आहे? श्रीमंत सरदार यशवंतराव मल्हारराव निगडे देशमुख. आणि माझा अजून एक फ्रेंड आहे साईदीप जिवलक म्हणून. आणि आता आम्ही शनिवार वाड्या थ्रू त्यांच्या रथसाठी जाणार आहे, कारण या गोल फिरून खूप गर्दी राहील. तर शनिवार वाड्याची इथे फोटोशूटसाठी आपले आम्ही शनिवार वाड्याला फोटोशूटसाठी फक्त. चल चल चल. मित्रांनो, आता डायरेक्ट आलो आपण चितोळे सरकार यांच्या ह्याच्या इथं यांच्या रथापाशी. तर बघू आता यांचा रथ काय सादर करणार आहे. आगोरी लोक दिसत आहे मला सगळं, आणि एकदम असं खूप असं वाटतंय की खूप काहीतरी इपिक होणार आहे. तर बघूया आपण, मी तुम्हाला दाखवतो, बघत राहा. मेरी एक सुनो अंतर्यामी, मेरी एक सुनो भोले स्वामी. मैं तो दासी जन्म जन्म की, मैं तो दासी जन्म जन्म की. राजकुमार से
राम ने जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने काय साहेब काय करतो साईदीप स्पेशल बिर्याणी साईदीपने आणली आहे आपल्यासाठी पण खाऊ आणि मग परत चालू होऊन जाऊ बघायला. पेटा पण बांधून घेतला तुमच्या भावाने म्हणजे मित्रांनो आता सगळं फिरून झालेलं आहे आपलं स्वारगेट आणि स्वारगेटवरून कात्रज. मी तुला आता तुम्हाला डायरेक्ट कात्रजला भेटतो. हे मला नमुने घ्यायला पुरे मेट्रोचे आवाज घुम राहिला. लोक सनफ्लावर कोणी दिला त्यांनीच घेतलं.